या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षरा शिवानीला सांगते की वहिनी मी प्रेग्नंट आहे आणि ही गुड न्यूज ऐकून शिवानीला तर खूपच आनंद होतो. ती अक्षराचं अभिनंदन करते आणि म्हणते की वहिनी खरंच मला ही गोष्ट ऐकून खूप आनंद झाला आहे. मी लगेच याबद्दल भाऊजींना सांगते. पण त्यावेळी अक्षरा तिला थांबवत म्हणते की नाही वहिनी, खरं तर मला ही गोष्ट सगळ्यात आधी अधिपतींना सांगायची आहे, पण मी योग्य वेळेची वाट बघते. आणि ते ऐकून शिवानी म्हणते की वहिनी कधी येणार आहे योग्य वेळ, आणि तुम्ही जर ही गुड न्यूज भाऊजींना सांगितली ना तर तुमच्यातील सगळे गैरसमज दूर होतील. पण ते ऐकून अक्षरा म्हणते की नाही वहिनी, जर अधिपतींना हे सगळं कळालं ना तर त्यांना माझ्याबद्दल सहानुभूती वाटेल, आमच्यातील गैरसमज दूर नाही होणार. त्यामुळे मला आधी आमचं भांडण मिटवायचं आहे आणि मगच त्यांना ही गुड न्यूज द्यायची आहे. आणि ते ऐकून मग शिवानीसुद्धा गप्प बसते. दुसरीकडे चारुहास सर आणि भुवनेश्वरी अधिपतीकडे येतात आणि त्या दोघांना एकत्र पाहून अधिपतीला आश्चर्याचा धक्का बसतो. तो विचारत असतो की आईसाहेब काय झालं, तुम्ही दोघांनी परत भांडण केलं का, हे तुम्हाला काही बोलले का. आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते हो अधिपती, पण आज हे जे काही बोलले ना ते ऐकून आम्हाला आनंद झाला आहे. आणि त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच आजीसुद्धा त्या ठिकाणी येतात. त्या घाबरूनच विचारतात की काय झालं. तर चारुहास सर म्हणत असतात की आई घाबरू नका, टेन्शन घेण्यासारखं काही घडलेलं नाही आहे. त्यामुळे अधिपती विचारत असतो की नेमकं काय झालं आहे हे कोणी सांगणार का. त्यावेळी भुवनेश्वरी चारुहास सरांकडे पाहत म्हणते की आता तुम्हीच सांगा. मात्र चारुहास सर घाबरून म्हणतात की नाही आता तू सांग. पण भुवनेश्वरी म्हणत असते की आता तुमचा मुलगा आहे, तुमचं प्रपोजल आहे म्हटल्यावर आम्ही मध्ये कसं पडणार ना, तुम्हीच सांगा जे काही आहे ते. आणि ते ऐकून चारुहास सर मनाशी म्हणतात की किती नाटकी बाई आहे ही, माझ्या अधिपतीसोबत असं बोलूनच तिने त्याला कह्यात ठेवलं आहे. किती नाटक करते, पण जाऊ दे, मला माझ्या सुनेसाठी आणि मुलासाठी हे सगळं करावंच लागणार आहे. आणि मग त्यानंतर चारुहास सर देवी पुढे जातात आणि हात जोडून देवीची माफी मागतात. ते म्हणत असतात की देवी मला माफ कर, पण मला माझ्या मुलाच्या संसारासाठी हे सगळं करावं लागतंय. मला खरंच आता दुसरं काही नकोय, मला फक्त अधिपतीचा आणि अक्षराचा सुखाचा संसार बघायचा आहे आणि म्हणून मला भुवनेश्वरीसोबत लग्न करावं लागतंय. नाहीतर वर गेल्यावर मी चारूला काय तोंड दाखवणार. आमच्या मुलाच्या संसारासाठी मला हे तर करावंच लागेल. आणि त्याचवेळी देवीच्या चरणाशी असलेलं फूल खाली पडतं. त्यामुळे चारुहास सरांना खूप आनंद होतो. तर आजी म्हणत असतात की बघा देवीने कौल दिला, तुमच्या मनात जे आहे ना ते नक्की होणार. तर अधिपती विचारत असतो की पण नेमकं आहे काय यांच्या मनात, एवढा सस्पेन्स का क्रिएट केला आहे. आणि त्यावेळी मग चारुहास सर म्हणतात की आज मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. भुवनेश्वरीला घरात आणून मोठी चूक केली. पण मग पुढे ते असं म्हणतात की म्हणजे मी भुवनेश्वरीला या घरात आणलं, पण तिला जे स्थान हवं होतं ते दिलं नाही आणि ही माझी सगळ्यात मोठी चूक ठरली. भुवनेश्वरीने आजपर्यंत माझ्या मुलासाठी, माझ्या या संसारासाठी खूप काही केलं, पण मी कधीच तिला समजून घेतलं नाही. वेळोवेळी तिचा अपमान केला, तिला सगळ्यांसमोर खाली मान घालायला भाग पाडलं आणि ही माझी सगळ्यात मोठी चूक ठरली. आणि माझ्याच या चुकीमुळे आज आपल्या घरावर अशी अवकळा आली आहे. कारण मी जे काही वागत होतो त्यामुळे मग भुवनेश्वरी देखील माझ्यासोबत सुडाने वागू लागली आणि आपल्या घरातलं चित्रच पालटलं. आणि चारुहास सरांचं असं बोलणं ऐकून अधिपती आणि आजी एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागतात. त्यांना समजतच नाही की नेमकं घडतंय काय. तर चारुहास सर भुवनेश्वरीची पुन्हा एकदा सगळ्यांसमोर माफी मागतात आणि स्वतःची चूक कबूल करतात. तर अधिपती म्हणत असतो की आईसाहेब तुम्हाला यांचं हे बोलणं ऐकून आनंद झाला का. तर चारुहास सर म्हणत असतात की अधिपती, मला फक्त माझ्या चुकीची जाणीव झालेली नाही आहे, तर मी ती चूक सुधारण्याचा आता निर्णयसुद्धा घेतला आहे. अधिपती म्हणत असतो की आईसाहेब नेमकं काय चाललंय हे, म्हणजे आत्ता यांनी स्वतःच्या तोंडून स्वतःच्या चुकांचा पाढा वाचला इतकंच, पण या सगळ्या चुका आपल्याला तर आधीपासूनच माहिती होत्या ना, त्यात नवीन ते काय. आणि ते ऐकून आजी म्हणतात की अरे अधिपती असं कसं बोलतोस तू, आज त्यांनी स्वतःहून चुकांची कबुली दिली आहे, मान्य केलं आहे आणि त्यामुळे मला खरंच खूप बरं वाटते. आणि मग त्यानंतर चारुहास सर अधिपतीला सांगतात की म्हणूनच आता मी एक निर्णय घेतला आहे, भुवनेश्वरीला जे हवं आहे ते मी तिला देणार आहे आणि त्या बदल्यात मला जे हवंय ते ती करणार आहे. आणि हे ऐकून अधिपती विचारतो की काय हवंय तुम्हाला. तर चारुहास सर सांगतात की तुझा संसार.
दुसरीकडे अक्षरा देवळामध्ये पूजेसाठी आलेली असते, तर देवळाच्या बाहेर शिवानी आणि ओंकार थांबलेले असतात. शिवानी अक्षरा प्रेग्नेंट आहे ही गोष्ट ओंकारला सांगते आणि म्हणते की निदान तू तरी भाऊजींसोबत बोल, पण तो म्हणत असतो की अगं मी कसं बोलणार, तो माझा मित्र आहे हे खरं आहे, पण तो माझा बॉससुद्धा आहे ना, मग आपण त्यांच्यामध्ये कसं पडायचं. तर इकडे अक्षरा देवीची मनोभावे पूजा करते आणि तिच्या बाळासाठी, अधिपतीसाठी सुखी, समाधानी, आरोग्यदायी आयुष्य मागते. तर दुसरीकडे अधिपतीला समजतच नाही की चारुहास सर नेमकं काय बोलतायत आणि त्यावेळी चारुहास सर त्याला सांगतात की हे बघ अधिपती, मी भुवनेश्वरीसोबत लग्न करणार आहे आणि त्या बदल्यात ती अक्षराला परत घरी घेऊन येणार आहे. आणि ते ऐकून अधिपतीला तर धक्काच बसतो. तर आजी म्हणत असतात की थोरले मालक, तुम्ही आत्ता लग्नाबद्दल काही बोललात का. आणि त्यावेळी चारुहास सर म्हणतात, हो आई, मी आता भुवनेश्वरीसोबत लग्न करणार आहे, आम्ही दोघांनी मिळून निर्णय घेतलाय. आणि ते ऐकून आजींचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा होतो. त्या रडतच म्हणू लागतात की माझ्या भुवीला हे तर हवं होतं, आता तिचं आणि तुमचं लग्न होणार, मी खरंच खूप आनंदात आहे. आणि मग त्या मोठमोठ्याने दुर्गीला हाका मारू लागतात. पण भुवनेश्वरी म्हणते की आई, मी तिला बाहेर जायला सांगितलंय, कारण हे सगळं बोलणं आपल्यातच व्हावं असं मला वाटत होतं. आणि मग त्यानंतर आजी चारुहास सरांचे मनापासून आभार मानतात. तर चारुहास सर म्हणत असतात की अधिपती, आता सगळं काही ठीक होईल. पण अधिपती म्हणत असतो की तुम्ही यांच्याशी लग्न करणार आहात, पण यात प्रेम कुठे आहे. तर चारुहास सर म्हणतात की प्रेमाची काय गरज आहे, तिला जे हवं ते मी देणार आहे आणि त्या बदल्यात मला जे हवं ते ती करणार आहे. मात्र अधिपती म्हणत असतो की मग हा तर व्यवहार झाला ना, प्रेम कुठे आहे या सगळ्यामध्ये. आणि त्याचं ते बोलणं ऐकून भुवनेश्वरी त्याच्याकडे पाहतच राहते. चारुहास सर अधिपतीला समजवण्याचा प्रयत्न करत असतात की प्रेमाची काही गरज नाही आहे, लग्न होतं आहे ना ते महत्त्वाचं आहे. पण अधिपती काही ऐकायला तयारच नसतो. तो भुवनेश्वरीला समजावत असतो की आईसाहेब, तुम्ही यांच्या जाळ्यात अडकू नका, यांना ना फक्त व्यवहार करायचा आहे, दुसरं काही नाही. जर तुम्ही यांच्याशी लग्न केलं ना तर तुमच्या वाट्याला परत दुःखच येईल आणि आता मला तुम्हाला परत ते सगळं भोगताना बघायचं नाही आहे. आणि मुळात मला कळत नाही आहे की जर तुम्ही आमच्या आईसाहेबांसोबत लग्न केलं तर मास्तरीणबाई घरी कशा काय येतील. तुम्ही त्यांच्याशी लग्न करताना ही अट घालायची काहीच गरज नव्हती. आणि त्यावेळी चारुहास सर त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण तो काही ऐकायला तयारच नसतो. उलट तो चारुहास सरांना असं म्हणत असतो की तुम्हाला असं वाटत तर नाही आहे ना की आमच्या आईसाहेबांनीच मास्तरीणबाईंना घराच्या बाहेर काढले आणि आता जर तुम्ही त्यांच्याशी लग्न केलं तर त्या मास्तरीणबाईंना परत घरात घेऊन येतील. जर असं वाटत असेल ना तर हा तुमचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. मुळात मास्तरीणबाईंनाच आमच्यासोबत राहायचं नाही, आमच्याशी संसार करायचा नाही आणि म्हणून हे सगळं घडतंय. दुसरीकडे अक्षरा बाहेर आल्यावर शिवानी तिला समजावत असते की वहिनी, तुम्ही लवकरात लवकर आई होणार आहात ही गोष्ट अधिपती भाऊजींना सांगा, कारण आत्ता तुम्हाला सगळ्यात जास्त त्यांची गरज आहे. पण अक्षरा म्हणत असते की नाही वहिनी, मी त्यांना लगेच नाही सांगू शकत, मला आधी आमच्यातलं भांडण मिटवायचं आहे. आणि अक्षराचं असं बोलणं ऐकून शिवानी तिच्यावर खूपच चिडते. ती म्हणत असते की वहिनी, काय चाललं आहे तुमचं. हो, तुम्ही प्रेग्नेंट आहात, तुमच्या बाळाला आत्ता प्रेमाची, मायेची, वडिलांची गरज आहे आणि तुम्ही हे सगळं काय करताय, याचा बाळावर किती वाईट परिणाम होईल कळतंय का तुम्हाला. आणि ते ऐकून अक्षरा तर सरळ रडायलाच सुरुवात करते. त्यामुळे शिवानी तिची माफी मागते आणि म्हणू लागते की मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं, पण मला खरंच तुमची काळजी वाटते. तर अक्षरा म्हणत असते की हो वहिनी, कळतंय मला तुमचं बोलणं, पण मी काय करू मला खरंच समजत नाही. दुसरीकडे अधिपती चारुहास सरांना सांगत असतो की मास्तरीणबाईंना मुळात आमच्यासोबत राहायचं नाही आहे, त्यामुळे तुम्ही उगाच तुमच्या लग्नामध्ये त्यांना ओढू नका. तुम्हाला आईसाहेबांसोबत लग्न करायचं असेल तर खुशाल करा, पण ही अट काढून टाका. समजा उद्या मास्तरीणबाई घरी नाही आल्या तर मग काय, तुम्ही परत आमच्या आईसाहेबांनाच दोष देणार, त्यांचा छळ करणार ना. पण चारुहास सर म्हणत असतात की अधिपती, असं काही होणार नाही आहे. पण तो काही ऐकायला तयारच नसतो. आणि मग शेवटी भुवनेश्वरीच म्हणते की अधिपती, लग्न होत आहे ना ते महत्त्वाचं आहे. पण तरीही अधिपती म्हणतो की आईसाहेब, तुम्ही पुन्हा एकदा विचार करा असं मला वाटतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.